नसरापूर आणि चाकणमधील चिमुकल्यांवरील अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्यांच्या निषेधार्थ काँग्रेस आणि पुरोगामी संघटना रस्त्यावर उतरल्या. भीमसृष्टी स्मारकासमोर झालेल्या या आंदोलनात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्या, पोक्सो न्यायालयांची संख्या तात्काळ वाढवा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. सरकारच्या निष्क्रियतेमुळेच अशा घटना वाढत असल्याचा थेट आरोप करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. संभाजी ब्रिगेडकडून कठोर शिक्षेची मागणी करत आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी जोर धरू लागली. अशा नराधमांना उशीर न लावता कठोर शिक्षा झालीच पाहिजे. जबाबदार कसा, तर त्याचं उत्तर हे आहे की पोस्को न्यायालयाची निर्मिती करण्यामध्ये निधी येऊन, आदेश येऊन, मंजुरी येऊन काम न करण्याची नाकारते मानसिकता आणि नको ते उद्योग आणि धंदे करण्याची मानसिकता असणारे आणि या राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री न देऊ शकलेलं हे फडणवीस सरकार यांचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. आज तो आरोपी जर का पॅरोल सुटला नसता तर ती चिमुकली मुलगी आज जिवंत असती. आज प्रत्येक आई वडिलांना घराच्या बाहेर जाताना किंवा त्या मुलाचा त्या मुलीचा हात सोडताना मनामध्ये ही भीती असते की त्याच्याबरोबर काही चुकीच तर होणार नाही. आई वडिलांचा जीव का जर ठोका चुकतो की कोणी माझ्या बाळाला रागवणार तर नाही ना, माझ्या अनुपस्थित त्याच्यावर काही चुकीचा प्रकार तर होणार नाही ना. ही दहशत आणि मानसिक भीती निर्माण करण्याचं काम या निष्क्रिय फडणवीस सरकारने केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन घोषणा करतात की कुठल्याही प्रकारे आम्ही बघणार नाही, आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालू. त्या मुलीच्या वडिलांनी सांगितलेली गोष्ट दादा की कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांनी आमच्या घरी येऊ नका, ही सुद्धा बाब विचार करायला लावणारी आहे की त्यांना अशा पद्धतीने सांगायला झालेलं आहे का काय आलेलं आहे. पूर्ण वेळ गृहमंत्री नसणं या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेला बिघडवणारं सर्वात मोठं कारण आहे असं मी या ठिकाणी मानतो. मी त्यांचा जाहीर शब्दामध्ये निषेध करतो, अधिक बोलणार नाही. पण सरकारने येणाऱ्या काळामध्ये तात्काळ स्वरूपामध्ये बाल हक्क आयोगाची पूर्णपणे समिती कार्यान्वित करणे, राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री देणे, 100 पोस्को न्यायालयाची व्यवस्था करणे, त्याची निर्मिती करणे, हे जर काम केलं नाही तर अधिक तीव्रतेने या बाल घोटाळ्यासाठी, या सर्व महिला भगिनींच्या हक्कासाठी आणि या सर्वसामान्यांच्या लढ्यासाठी अधिक तीव्रतेने रस्त्यावर उतरू असं या ठिकाणी ठामपणे सांगतो. या सरकारचा पुन्हा एकदा निषेध करतो. फडणवीस सरकारचं करायचं काय? देवेंद्र फडणवीस आरोपीला शिक्षा, आरोपीला फाशी. आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र दिन आपण अतिशय आनंदाने साजरा करत असताना मानवतेला काळीमा फासणारी एक घटना या पुणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान आहे त्या पुणे जिल्ह्यामध्ये मानवतेला काळीमा फासणारी एक घटना 4 वर्षाच्या होते. ज्या अर्थी येसुबाईंनी संभाजी महाराजांच्या मिसेस म्हणजे येसुबाईंनी जे त्या माणसाने कृत्य केलं आणि त्याला कडे लोट करायला सांगितले, त्याचप्रमाणे आता जर हा नियम निघाला तर काहीच वाईट होणार नाही आणि झटकन अशी शिक्षा झाली तर आता इथून पुढे नंतर अशी कृत्य होऊ शकत नाहीत. तर माझं एकच म्हणणे आहे की ऑन द स्पॉट ज्या ठिकाणी जी घटना घडली असेल त्या माणसाला तिथल्या तिथं ठेचायची. एवढ्या लहान बाळाला जर ठेचलंय तर सगळ्या अख्ख्या म्हणजे समजा त्या गावातल्या लोकांनी त्याला ठेचून तिथं मारलं तर काहीच हरकत नाही, असा नियम निघावा ही माझी पूर्ण इच्छा आहे. सरकारला हे माझं तळतळीचं सांगणे कारण ज्या दिवशी घटना घडली तेव्हापासून जीव तळतळतोय. आपलं बाळ समजून कसं तरी वाटतंय नुसतं ना, कशी झाली असेल त्या मुलीची अवस्था. मालेगाव मधील घटना असेल, कोल्हापूर मधील घटना असेल, त्यानंतर म्हाळुंग्यामधील घटना आणि रिसेंटलीच आता 1 तारखेला जी नरसापूर मध्ये जी घटना घडली ती जी आहे त्या केस मधील जो आरोपी होता तो जामिनावरती सुटलेला आरोपी होता आणि त्या आरोपीने त्याच्या भावाच्या मुलीवरती अतिप्रसंग केल्यामुळे त्याला अटक झाली होती. तर मला हाच पडलेला प्रश्न आहे की जर जामिनावर सुटलेला स्वतःच्या भावाच्या मुलीवरती अतिप्रसंग करणाऱ्या जर व्यक्तीला हे प्रशासन कठोर शासन करत नसेल तर अशा या प्रशासनाकडून आपण अपेक्षा करणं सुद्धा चुकीचं आहे.
माझं एकच म्हणणं आहे, भारतामध्ये खूप आबादी आहे, खूप लोकसंख्या आहे. भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तर मला असं वाटतं, असे हे 100-150 लोक जे नराधम आहेत, अशा लोकांना तुम्ही भरचौकात फाशी दिली तर यामुळे आपल्या प्रशासनाला किंवा आपल्या देशाला काही तोटा किंवा नुकसान होणार नाही. तर माझी संबंध प्रशासनाला एक हात जोडून कळकळीची विनंती आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते तेव्हा पण असे प्रकार घडत होते, परंतु छत्रपती शिवाजी महाराज अशा लोकांना भरचौकात हातपाय तोडून त्यांचा चौरंग करायची. ती कुठेतरी सिस्टीम आता आपल्याला म्हणजे अंमलात आणायला पाहिजे सरकारने, असं मला मनापासून वाटतं. तरच आजच्या ज्या मुली आहेत त्या सुरक्षित राहतील. 1 मेच्या दिवशी नसरापूरमध्ये जी घटना घडली, आता लहान मुलीवर 3-4 वर्षाच्या मुलीवर तो लैंगिक अत्याचार झाला आणि तिचा खून झाला. अशा घटना ही केवळ एक घटना नाही, अशा घटना महाराष्ट्रामध्ये वारंवार घडतायत, रोज घडतात. मग ते म्हाळुंगेमध्ये असेल, चाकणमध्ये असेल, बिरदवाडीमध्ये असेल किंवा आणखी शेवरोडमध्ये असेल, पिंपरी चिंचवडमध्ये असेल, अशा रोज घटना घडतात. या घटना का घडतायत तर इथल्या असे गुन्हे करणाऱ्या लोकांना, अशा गुन्हेगारांना कायद्याची भीती नाही. अशा लोकांना न्याय व्यवस्था आपल्याला काही करू शकत नाही, अशा एक अहंकार आहे. आता जो हा भीमराव कांबळे आहे तो नसरापूर प्रकरणातला, तो त्याच्या सख्या पुतणीवर अत्याचार केला. 65 वर्षाच्या एका महिलेवर त्याने अत्याचार केला. तो आणखी बरेच अत्याचारामध्ये दोषी आहे. त्याला पॅरोल कसा मिळाला? तो जामिनावर कसा सुटला? तो जामिनावर सुटल्यामुळे पुन्हा हा गुन्हा करायला त्याला पुन्हा संधी मिळाली किंवा त्याचा आत्मविश्वास वाढला. अशा पद्धतीचे गुन्हे वारंवार घडत आहेत. मग ते परतवाड्यामध्ये असतील, कोल्हापूरमध्ये असेल, ते नाशिकमध्ये असेल, ते आणखी धुळ्यामध्ये असेल, अशा ज्या घटना घडत आहेत त्याला कारणीभूत आहे या राज्याचं गृह खातं ज्या कार्यक्षमपणे काम करायला पाहिजे त्या कार्यक्षमपणे ते करत नाही. या राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्यांना त्यांच्या एकूण सगळ्या व्यापामधनं गृह खातं सांभाळण्याला वेळ आहे की नाही अशी शंका यावी, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून या निमित्तानं आम्ही एक मागणी करतो की या राज्याला एक पूर्णवेळ गृहमंत्री मिळावा ना. काय हरकत आहे? एक पूर्णवेळ गृहमंत्री मिळावा. आता हे गृहमंत्री जे आता आपले आहेत ना, ते ह्या 1 महिनाभर या राज्यात, या 5 राज्यामधल्या निवडणुकांच्या प्रचारामध्ये फिरत होते. या राज्यामध्ये काय चाललंय ह्याच्याबद्दल त्यांना कशी माहिती असेल, काय माहिती असेल आणि कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीला ते आळं लावणार आहेत, कशा पद्धतीने ते या परिस्थितीवर नियंत्रण आणणार आहेत. आता आपण पाहिलं असेल, पोलीस सुद्धा एक पक्षपाती भूमिका घेतात. पोलिसांच्यावर राजकीय दबाव होता असतो हे मला मान्य आहे, परंतु तरी सुद्धा आता या भीमराव कांबळेच्या प्रकरणामध्ये जो FIR नोंदवला गेला, तो FIR किरकोळ कारणासाठी नोंदवला गेला होता. तो त्या लहान मुलीचा अत्याचार करून खून केला असा नव्हताच. तो बदलावा लागल्यानंतर बॉम्ब झाल्यावर हे इतके निष्काळजीपणे जर पोलीस काम करत असतील तर सामान्य माणसाला न्याय मिळणार कसा? तो मिळावा यासाठी म्हणून माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक शहरामध्ये, मी पिंपरी चिंचवड शहरापासून बोलतो की पिंपरी चिंचवड शहरामध्ये पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय पक्षाचे काही कार्यकर्ते असतील, या सगळ्यांना मिळून अनेक महिला कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन एक समन्वय समिती, महिला अत्याचार विरोधी समन्वय समिती नेमावी आणि अशा पद्धतीच्या एक आचारसंहिता निर्माण करावी की जेणेकरून अशा घटना घडू नये यासाठी आपल्याला उपाययोजना करता येतील आणि त्या घडल्या तर त्या संदर्भामध्ये तातडीनं कारवाई करता येईल आणि या गुन्हेगारांना तातडीनं शिक्षा करता येईल. अशा पद्धतीची व्यवस्था या प्रशासन व्यवस्थेमध्ये आपल्याला निर्माण करता येईल. असं काहीतरी जर केलं तर मग अशा घटनांना पायबद्ध बसलं असं मला वाटतं. मी या ठिकाणी पुन्हा एकदा या सगळ्या ज्या घटना घडतात येते राज्यामध्ये, अशा पद्धतीच्या अघोरी घटना ज्या घडतायत त्या घटनांचा मी या ठिकाणी निषेध करतो आहे आणि गृहमंत्र्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा, या राज्य सरकारचा सुद्धा निषेध करतो आहे. या राज्याच्या एक उपमुख्यमंत्री महिला आहे, हे सुद्धा त्यांनी लक्षात, त्या महिला उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. ते ज्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यामध्ये प्रकरण घडले, त्यांना त्या कुटुंबाला नुसती भेट होऊन चालणार नाही, तर त्याच्यावर काय उपाय करावा लागेल हे सुद्धा सुनेत्रा वहिनींनी बघितलं पाहिजे अशी त्यांना विनंती करतो, आवाहन करतो आणि पुन्हा एकदा या राज्य सरकारला निषेध करून थांबतो. 2012 मध्ये तुम्ही पाहिलं असेल, दिल्लीमध्ये निर्भया कांड झालं होतं आणि त्या निर्भया कांडाच्या वेळेला संपूर्ण देशभरातल्या लोकांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी त्या घटनेच्या विरोधामध्ये आवाज उठवला होता आणि त्यातून हे सरकार बदललं होतं. 2014 मध्ये सरकार बदललं होतं. त्याच्यातनं एक नवीन कायदा निर्माण झाला होता, या महिला अत्याचार विरोधी एक नवीन कायदा निर्माण झाला होता आणि तसं करण्यासाठी म्हणून सर्व समाजातल्या सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन